नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ज्ञान मंत्र सर्व्हिस या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात आता सरकारने तिसऱ्या हप्त्या संदर्भात आत्तापर्यंतची सर्वात मोठी बातमी आपल्या समोर आलेली आहे। तर या दिवशी जमा होणार आहे तिसरा हप्ता। तारीख आणि वेळ पण सरकारने जाहीर केलेली आहे, पण त्याबरोबर सरकारने काही नवीन अटी स्थापन केलेल्या आहेत। त्या कोणत्या अटी आहेत आणि हप्ता कधी जमा होणार आहे हेच आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सपोर्ट नक्की करा। चला तर सुरुवात करूया व्हिडिओला। तर महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता लवकरच वितरित होणार आहे। तर या योजनेद्वारे राज्यातील पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते, जी त्यांच्या जीवनमानात सुधारणा आणण्यास मदत करणे। आत्तापर्यंत 2 हप्त्यामध्ये सरकारने रक्कम वितरित करण्यात आली असून आता तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा राज्यभरातील महिलांना आता त्या ठिकाणी लागलेली आहे। तर तिसरा हप्ता आता लवकरच जमा होणार आहे। तर राज्य सरकारकडून या संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची शक्यता आहे। मिळालेल्या माहितीनुसार म्हणजेच आता येत्या 29 सप्टेंबर 2024 रोजी हा तिसरा हप्ता महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता दाट आहे। या निर्णयामुळे लाखो महिलांना आता आर्थिक मदत मिळणार आहे, जी त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यास उपयोगी ठरेल। तर महिलांनो, 29 सप्टेंबर 2024 रोजी हा तिसरा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा होण्याचे 99% चान्सेस आहेत। तसेच या महत्त्वाच्या निर्णयासाठी राज्य मंत्रिमंडळाची लवकरच बैठक होणार आहे। या बैठकीत तिसऱ्या हप्त्याबद्दल अंतिम निर्णय घेतला जाईल असे समजते। तसेच या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याच्या वाटपासाठी रायगड येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्याचाही विचार सुरू आहे। या कार्यक्रमाद्वारे योजनेचे महत्त्व अधोरेखित केले जाईल आणि लाभार्थी महिलांशी आता संवाद साधला जाईल। पण 29 सप्टेंबर रोजीच हा हप्ता जमा करण्याचा आता जवळपास 99% चान्सेस जास्त आहेत।